नमस्कार मित्रांनो, के चाणक्यमधून मी बोलतो की ह्यावेळेस बारामतीमध्ये अजित पवार जर हरले तर नवल वाटायला नको. कारण काही लोक म्हणतात की आम्ही लोकसभेला सुप्रिया सुळेंना देऊ आणि विधानसभेला अजित पवारांना देऊ. पण मित्रांनो, सांगू शकतो मी, तिथे एक नव्या चेहऱ्याची पोकळी निर्माण झाली आहे. कारण दोघांमधलं जर आपण मार्जिन बघितलं ना, नक्कीच लोकांना अजित पवारचा स्वभाव आवडत नाही. मान्य, मला अजित दादा सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 11-12 वाजेपर्यंत काम करतात. साहजिकच आहे की लोकांनी निवडून दिल्यानंतर जो नेता काम करेल तो टिकेल. पण एक प्रकारची नीतिमत्ता, पण एक प्रकारची समाजात अस्तित्व ठेवते, हे लक्षात असू द्या. अजित पवारच एक उदाहरण मी घेत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाबरोबरच एक समाजकारण किंवा व्यापार जरी आपण पकडला, परंपरागत इतिहासामधून आपण एक शिकलोय की भावकीत कधी ना कधी युद्ध अटळ आहे. पण मग भावकीच्या झाडाखाली राहून पण मोठं झालं तर त्याचे आभार मानणं गरजेचे असतात. आपण बघतो, एक 45 वर्षापुढील प्रत्येक वोटरला बरेचशी आपली 10 ते 20 वर्षाचा इतिहास आपला माहीत असतो. जे नवीन वोटर आहे त्यांना आजकाल व्हॉट्सअपमुळे आपला इतिहास लवकर माहीत होतो. तर कोणी नवल वाटून घ्यायला नकोय की ह्यावेळेस विधानसभेमध्ये एखाद्या विरोधक उमेदवाराने जर चांगलं काम केलं तर अजित पवारांना सुद्धा ते पाडू शकतात. त्याचे प्रमुख 4-5 कारण सांगतो अजित पवार का पडतील. प्रामुख्याने अजित पवारांना सन्माननीय ते उपमुख्यमंत्री आहे, पण कधी कधी ते हॅपॅझॅडली एकदम रागावतात. आत्ताच त्यांचे काही विधान आहे की तू कसा निवडून येतो मी तुला बघतो. हे बघा, ही लोकशाही आहे आणि याच्यामध्ये निवडणूक हा वैचारिक विरोध आहे. मग जो बोलून करतो, एखाद्या वेळेस तुक्का लागला म्हणजे ते प्रत्येक वेळेस होतं असं नाही. मग बोलायचं का? त्याचबरोबर आपल्याच घरातल्या लोकांना बाहेरच्या लोकांसमोर शिव्या द्यायच्या, ते एक योग्य नाही. किंवा बारामतीमध्ये मी निवडून आल्यानंतर एकेकाची सोय बघतो, ते सुद्धा अयोग्य. सन्माननीय अजितदादाचं माझं तसं काही हे नाहीये, पण हे अयोग्य कशासाठी आहे? हे अजितदादाच्या कुटुंबासाठी आहे. आज दादाचं वय 64 वर्ष आहे. अजून 5-10 वर्षांना त्यांचे मुलं सुद्धा राजकारणात येणार. एक लक्षात घ्या, आपण ज्यांना धमक्या मारतो, ज्यांना आपण बोलतो, ते पण उद्या वैचारिक ताकदवान होत असतात. दादांनी यावेळेस लोकसभेचा प्रचार करताना ज्या ज्या बोलण्यातून चुका केल्या त्या त्यांना विधानसभेला सुद्धा भवणार. सर्वसाधारण माणूस बोलून दाखवत नाही, पण त्याला जेव्हा वेळ येईल तेव्हा तो त्याच्या अधिकारातून आपल्याला उत्तर देईल. मान्य, तुम्हाला आणि शरद पवार साहेबांना 50 वर्षापासून बारामती निवडून दिलं, पण तुम्ही जेवढं बारामतीसाठी काम केलं, बारामतीतल्या लोकांनी सुद्धा तुमच्यासाठी काम केलं. मी तर बारामतीतल्या जनतेला त्यांचा कल जेव्हा आम्ही जाणून घेतला ना, आम्ही फिरलोय, ग्राउंड लेवलला आम्ही काम केलंय. दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, खडकवासला येथील जे स्थानिक मतदार आहे ते अजितदादांच्या विरोधात आहे. आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, थोडेसे ज्यांना कामं घ्यायचे, त्यांना कॉन्ट्रॅक्ट गुत्तेदारी करायची आहे, सरपंच आहे, गावातला व्यक्ती थोडासा मोठा आहे, तो अजितदादांच्या सोबत आहे.
पण अजितदादांना जर ह्यावेळेस गड राखायचा आहे तर त्यांना दुसऱ्या याची फळी सुद्धा सोबत घ्यावे लागेल. त्यामुळे मी पहिलेच म्हटलं की अजित पवार पडले तर ह्यावेळेस आश्चर्य वाटायला नको. आम्ही हे कोणत्या चुकीच्या आधारावर बोलत नाही. आमच्याकडे तिथे काम केल्याचे सॅम्पल पुरावे आहेत. त्याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचं सांगतो. पण तो नवीन जो कोणी उमेदवार विधानसभेला अजित पवारांच्या विरोधात उभा राहील त्यांनी अजित पवारांच्या कामाच्या ताकदीपेक्षा त्याची स्वतःची जास्त ताकद ही त्याला ह्या 2-4-5 महिन्यात सिद्ध करावं लागेल. जिथं अजितदादा भेटू शकले नाही त्या वर्गाला त्याला भेटावं लागेल. तरुण पिढीत त्याला जावं लागेल. तेव्हा त्याचा विजय निश्चित. कारण केंद्रातला फेस काही राज्यात चालणार नाही. त्यामुळे आता विधानसभेला खूप कमी दिवस उरले. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की 100% ज्यावेळेस अजितदादा 1991ला निवडून आले होते लोकसभेला कांताराव नलावडेच्या विरोधात, त्यावेळेस सुद्धा ते 3.5 लाखांनी निवडून आले होते. पण ते पहिल्यांदा अजितदादाचं कर्तृत्व नव्हतं. ते कर्तृत्व होतं शरद पवारांचं, शरद पवारांच्या बॅकग्राऊंडचं, आजीचं. तसं माझा शरद पवारांशी काही संबंध नाही. पण लोकसभेच्या वोटिंगच्या दिवशी एक लक्षात घ्या, एक टर्निंग पॉइंट. सुप्रिया सुळे त्यांच्या काकूला भेटायला गेल्या. त्याच दिवशी 70,000 मतं इमोशनल सुप्रिया सुळेने स्वतःकडे वळवली. तसे काही इनपुट्स पण आम्ही दिलेत. अर्थात ह्या वेळेस आम्ही विधानसभा वाईज आमच्या चॅनलनी काम करायचं ठरवलंय. आम्ही ह्या वेळेस पुऱ्या भारतभर सर्वे केला होता. चॅनलनी घेतला नाही कारण की आम्ही जो महाराष्ट्रात कल आलाय तो सर्वेत सांगितला होता. देशात आता जो कल आलाय तो सांगितला होता. आणि आमच्याकडे एक विधानसभा मतदारसंघ निहाय 10,000 लोकांचे सॅम्पल आहे. काही मतदारसंघात 20,000 लोकांचे सॅम्पल आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की आम्ही जे बोलतो ना ते ह्या सर्वेच्या ह्या सॅम्पलिंगच्या बेसवर आहे. ज्या लोकांनी 3,000 2,000 सॅम्पल केले, वरच्यावर विशिष्ट जातीचेच त्यांनी नमुने घेतले, त्या लोकांचे पूर्ण ह्या वेळेस जे एक्झिट पोल होते पूर्ण चुकीचे निघाले. आमचा एका विधानसभेच्या असेंब्लीमध्ये 10 ते 20,000 सॅम्पल आहे आणि प्रत्येक जातीमध्ये सुद्धा सॅम्पलिंग आम्ही केली. त्यामुळे मी म्हणू शकतो ह्या वेळेस सन्माननीय अजित पवार जर पडले विधानसभेला तर आश्चर्य वाटायला नको. पण पुढच्या वेळेत तुम्हाला एक सांगतो, तसेच परळीमधून कदाचित धनंजय मुंडेचा सुद्धा पराभव होऊ शकतो. एक हायपर वातावरण जेव्हा माणूस तयार करतो ना त्याला अपयशाला सामोरे जावं लागतं. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार.